हेल्पिंग नेचर विक्रमा में आप सभी का स्वागत है। रामकृष्णारी मित्रांनो, जय शिवराय. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेत राहा. आज बुधवार 18/1/2023. आज षष्ठतीला एकादशी आहे. त्यानिमित्त माझ्या घरात सर्वांचे उपवास असतात, त्यामुळे माझाही आज उपवास. तर आज आपण पाहणार आहोत माझी शाळा. माझी शाळा म्हणजे ज्या शाळेमध्ये मी शिकत होतो त्या शाळेमधून सकाळी मला कॉल आला होता की सर तुम्ही आज आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर तो तुम्ही पाहायला या. तर त्या सरांना मी विचारलं की सर मी तो कार्यक्रम यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती दाखवला तर तुम्हाला आवडेल का? तर सरांना अतिशय आनंद झाला. त्या सरांना कितपत आनंद झाला मला माहिती नाही. त्यावेळी मला बोलले ना की नक्कीच तुम्ही हा कार्यक्रम तुमच्या यूट्यूब चॅनलवरती दाखवू शकता. त्यावेळी मला जो आनंद झाला ना तो मी काय तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, कारण त्या शाळेमध्ये माझ्या बऱ्याच आठवणी आहेत. तुमच्याही असतील तुमच्या शाळेमध्ये. तर नक्कीच आज आपण तो सांस्कृतिक कार्यक्रम पाहणार आहोत. रामकृष्ण, भेटूया शाळेमध्ये. काय चिमलं ना माझ्या पोरांची. सर काय माहिती द्याल तुम्ही, आज किती वाजता कार्यक्रम चालू होणार आहे? कोरोनानंतर 2 वर्षांनी हा कार्यक्रम होतोय. खरं तर मुलांमध्ये प्रचंड उत्साह तुम्हाला या ठिकाणी दिसत असते. कार्यक्रमाची तयारी आमची गेल्या 15 दिवसापासून आम्ही कार्यक्रमाची तयारी विद्यार्थी खूप मेहनतीने करतायत. त्यांचा उत्साह इथे तुम्हाला. बरं, आज कोणता डान्स घेतलाय? माहिती नाही. मग तुम्ही मुलांना काय शिकवलं ते सांगा. किती दिवस प्रॅक्टिस घेताय त्या मुलांची? होय का? मग त्याच्यावरती गाणं आहे का फक्त शेतकरी डान्स आहे का तुमचा? अरे वा, बेस्ट ऑफ लक. बघूया कसा डान्स होतोय तुमचा. सर्वांनी भाग घेतलाय काय रे? काय करणार आहे तुम्ही आज? होय का? कोणता डान्स? इथे माझा वर्ग होता 9वीचा. शाळेमध्ये कधीच जायचं नाही, कळलं? ओके. मग सांगा मॅडम, आता मला तुमचा कोणता डान्स आहे? तुम्ही काय घेतलंय? आम्ही गाणं घेतलंय माझी बायको. माझी बायको. होय ना? मस्त बसवलंय ना? किती दिवस प्रॅक्टिस केलंय? 9 दिवस. खरं का? मग आज जोरात दंगा करणार का तुम्ही? नक्की ना? अरे मोठ्यानं सांगा, नक्की का? अरे वा. कोणता डान्स घेतला तुम्ही? शंभूराज शोभत. हा, शंभूराज शोभत. होय ना? एक स्टेप करून दाखवशील का? दाखव बघू एक स्टेप. शंभू शंकराज नवराजगड धावर. मग काय खेळता? काय गणित आहे? काय झालं? डिझाईन झालाय काय? बरं असू दे. काय डान्स आहे का तुझा? पोहरा आहे? तू म्हणणार आहे? मग 8वीतल्या मुली म्हणणार आहेत का? आणि मग तू? होय का? मित्रांनो, हे सर्व पाहत असताना माझी जी फिलिंग आहे मला वाटते तीच तुमचीही असेल. काय बघा मग, काय डिस्कस काय चाललंय तुमचं? गॅदरिंगचा विषय डिस्कस करताय का? ओके. कुठे चाललंय? बोलवलंय का? ओके ओके, चला चला पुढे. नमस्कार सर, हा माईक घ्या. आजच्या तुमच्या कार्यक्रमाविषयी जरा माहिती द्या व्यवस्थित. तुमचं नाव आधी सांगा स्वतःच.
नमस्कार, मी निलेश परदेशी, कर्मय बावरा पाटील विद्यालय ढोलेवाडीमध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे. तुम्हाला दिसत असेल, कोरोनानंतर जवळपास 2 ते 3 वर्षानंतर हा कार्यक्रम आज आपण साजरा करतो आहोत आणि तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्साह दिसत असेल. विद्यार्थ्यांना उत्साह आहे की नाही? ढोलेवाडी भागामध्ये ही सर्वात मोठी शाळा आहे माझी शाळा आहे ना ही. आणि तुमची सुद्धा ही माझी शाळा आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे इथं सांस्कृतिक कार्यक्रम किती उत्साहामध्ये किती जल्लोषामध्ये घेतला जातो. होय होय. परंतु या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण की जो 2-3 वर्षांचा गॅप पडलेला आहे, विद्यार्थ्यांना भरपूर सारे कलागुण दाखवण्याची उत्सुकता आहे आणि ते 2-3 वर्ष सादर करू शकले नाही. काय ना? त्याच्यामध्ये भरपूर त्यांच्यावर परिश्रम घेतलंय म्हणजे हा कार्यक्रम उज्ज्वल करायचा त्यांना. करायचं आणि आज ते सिद्ध होणार आहे. खरंच इतकी मेहनत घेतलेली विद्यार्थी आज आम्हाला त्याचं फळ देणार आहे. अरे वा वा, छान छान. बघूया, विद्यार्थ्यांनी तर गुरुला फळ द्यायचंच असते. गुरुदक्षिणाच म्हणायची असती आहे ना. 8 दिवस जे परिश्रम घेतले ते देणार ना रे. अरे वा वा, छान. प्रतिसाद तर छान आहे तुमचा. ओके ओके, चला धन्यवाद माऊली. ज्युनियर कॉलेजमध्ये आज होणारा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि येत्या कालखंडामध्ये आमच्या शाळेमधून एखादा विद्यार्थी जरी पुढच्या स्पर्धेसाठी ज्या वेगवेगळ्या चॅनलमधून ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांच्या मध्ये एखादा विद्यार्थी जावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण तेवढी मेहनत घेतली तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या मागे. मेहनत आम्ही त्यांच्यासाठी घेतोय. तर ते कर. या कार्यक्रमातून त्यांना एक नवा हा, आत्मविश्वास आत्मविश्वास मिळावा यासाठीच मी ते दाखवतोय. बघूया आता. रामकृष्ण हरी, धन्यवाद सर. माहिती द्या, तुम्ही काय माहिती द्याल आजच्या कार्यक्रमाविषयी तुमच्या? नमस्कार, मी सौ संध्याराणी पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी या ठिकाणी मी कार्यरत आहे. मी एक विज्ञान शिक्षक आहे आणि या विद्यालयामध्ये मी 12 वर्ष झालं काम करते. आणि आज 18 जानेवारी 2023 आज आमचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय उत्साहात आणि आनंदात आमचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. आज मग या बाळांनी सर्वांनी पूर्ण तयारी केली ना भरपूर? हो, तुम्हाला या ठिकाणी माझ्यासोबत काही माझ्या विद्यार्थिनी दिसत आहेत. आमच्या शाळेतले विद्यार्थी खूपच शिस्तप्रिय, नम्रशील आहेत आणि तुम्हाला दिसत आहे की त्यांच्यामध्ये हा कार्यक्रमाचा किती उत्साह आहे. आता माझ्यासोबत बऱ्याच कार्यक्रमातल्या मुली या ठिकाणी दिसत आहेत. तुम्हाला तयारी जोरात केली येणार मुलींनी तुम्ही, होय ना? मग काय आणि सांगू शकाल? तुम्हाला काय बोलायचंय का डायरेक्ट परफॉर्मन्स करणार? परफॉर्मन्सला उत्साह तुमचा मोठा. प्रॅक्टिस वगैरे झाली आहे ना पुरी? अरे ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना. यावर्षी सुद्धा आम्ही अगदी हाफ सेंचुरी मारलेली आहे. 51 प्रकारचे वेगवेगळे नाटक, त्यानंतर सोलो डान्स, ग्रुप डान्स, लावणी, भारूड, एकांकिका, नृत्य प्रकार, गरबा नृत्यापासून अगदी आम्ही राजस्थानी नृत्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. बरेच परफॉर्मन्स आम्ही दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही या ठिकाणी पालकांना बोलवलेलं आहे. मुलांचे पालक शाळेमध्ये येण्याचा हा छान योग आहे. आणि सोबत आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू सुद्धा आयोजित केलेला आहे. अरे वा, बरेच कार्यक्रम तुम्ही म्हणजे आजच्या दिवसात पार पाडणार आहे. आचार्य मान्यश्री साठे सर आणि पर्यवेक्षक मान्यश्री कुंभार सर, तसेच माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रतीने होण्यासाठी. काय रे, कितवीला तुम्ही? पकडा माईक, बिंदास घ्या की. आता इथं बी याला असं कसं व्हायचं तुमचं? कितवीला आहे? त्या जमून या सर्वजण. कितवीला तुम्ही? मग आज तुम्ही लोकांचा भाग नाही ना, आज एन्जॉय करणार फक्त तुम्ही? अरे जोरात काम करायचं, बाकी काय मुद्दाच नाही. आज काय अभ्यासाचा विषयच नाही ना. आणि तुम्हाला 10वीची परीक्षा कधी येत आहे? अरे वा वा, अभ्यास करा भरपूर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मराठी विद्यालयाचा सर काय करताय तुम्ही? तुमच्या विषयी जरा माहिती द्या. तुम्ही दोघं जण इथे बसलाय, काय चाललंय तुमचं सांगा जरा. आज आम्ही वार्षिक संमेलनाचे परीक्षक आहोत. होय का? म्हणजे तुमच्या हातात आहे आता यांचा रिझल्ट द्यायचा. तुमचं नाव
स्टेजवर जात नाही तोपर्यंत आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही, आणि जोपर्यंत आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळवताना त्याची आपल्याला अडचण निर्माण होते. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो.
चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. जो तेरे लिए सागर से महफूज रहे, तेरी याद सदा जाए जान मेरी ये रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्म तूने ही तो झोलियां भरी. जो भी बरसो बरसो मेरे सीने आई, होठों पे हंसी, बेवफा तेरी कृपा से मेरी आई. और कहीं ना जा, तेरी कहीं रह जा, तेरी दीवानी रे, अब तो मैं तेरे जा. मेरी कहानी नहीं बंगा, मेरा हो गया मैं तेरी हो गया.
मुलांनो, तुम्ही आत्ता शाळेत आहात, फुल एन्जॉय करा. एन्जॉय मर्यादित राहून करा. प्रत्येक शिक्षकांचं जे सांगणं तुम्हाला असतं ते फॉलो करा. आणि हा जो व्हिडिओ आज पाहणार आहात तुम्ही, नक्की तुम्हाला आवडला व्हिडिओ तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली मराठी माणसं यार सबस्क्राईब करत नाही यार. काय यार, किती दिवस झालं मी माझ्या फायद्यासाठी चॅनल काढलेलं नाही. का असं करता तुम्ही?